हे पहिल्यांदा प्रँक व्हिडिओ केला ना, मग हे असं होतं. कारण ते चिडले ना तर खूप डेंजर येतात. एकदा आपण त्यांना कॉल करू. तर मला सगळेजण सांगत होते की विशाल दादावरती प्रँक कर म्हणून एक दिवस. पण मला ना टेन्शन येतं की त्यांच्यावरती प्रँक करायचा म्हणलं, कारण ते चिडले ना तर खूप डेंजर येतात. तर नेमकं आज सकाळपासून माझं पोट पण दुखतंय आणि मला सर्दी आणि ताप आणि थंडी हे सगळंच आहे. पण म्हणजे ना आता मगाशापासून मला बरं वाटतंय. कारण सकाळीला 7 वाजता उठले मी तेव्हापासून माझ्या पोटात एवढं दुखत होतं आणि त्यांना पण माहिती आहे ते. तर ते आले मगाशी दुपारी 4 वाजता आणि हे करायला काय म्हणतात त्याला, खेळायला गेलेत मुलांसोबत. तर मी त्यांना आता कॉल केला, कारण बराच वेळ झाला नुसते जातात खेळायला, व्हॉलीबॉल खेळत असतात तिथे. म्हणून मी विचार केला की त्यांना घरी बोलवावं, हे कारण सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं की कुठे आहे, किती वेळ लागणार आहे घरी यायला. मला बोलले का बरं. मी म्हटलं माझे खूप पोटात दुखतंय, लवकर या. म्हणले की हां ठीक आहे, उरकून ठेवा, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. तसं तर ते मला सकाळपासूनच म्हणतात की तू चल आपण दवाखान्यात जाऊन येऊ, एक इंजेक्शन घे, बरं वाटेल. पण आता काय माहिती कधी येतील. मी ते कॅमेरा साईडला लावून ठेवणार आहे. पण बघूयात आल्यावर त्यांचे रिॲक्शन काय असतील. मी फर्स्ट टाईम प्रँक करते, मला माहीत नाही किती सक्सेसफुल होईल काय. तर चला बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला ना कळत नाही मी कॅमेरा कुठे ठेवू, त्यामुळे मी इथे पुढे कपडे ठेवलेत, साईडला फॅन आहे, साईडला कॅमेरा ठेवला आहे, जेणेकरून त्यांना कळणार नाही आल्यावरती. एक बघूयात. आणि इथे बेडवरती मी झोपणार आहे, ते येतील. एकदा आपण त्यांना कॉल करूयात की किती वेळ लागणार यायला. तर ना मी इथे कॅमेरा ॲडजस्ट करते आहे, इथे फॅन आहे आणि त्यांना ते डायरेक्ट तिकडून येतील ना, त्यांना कळेल. तर मी फर्स्ट टाईम प्रँक करते. तर बघूयात. इथे असे कपडे आहेत साईडला, जेणेकरून त्यांना कॅमेरा दिसणार नाही, आणि इथे फॅन आहे. तर बघूयात, एकदा आपण त्यांना कॉल करू किती वेळ लागतो यायला, कुठे आहेत. तो पण इथे ॲक्टिंग करते पोट दुखायची. Your call has been forwarded to voicemail. Person you're trying to reach is not फोनच नाही available. उचलला, परत लावू. जर तुम्हाला CBI कस्टम्स किंवा हॅलो, हां किती वेळ लागणार आहे. 4 वर्षाले हां, मी आहे ना आत्ता हा व्हॉइस ओव्हर नंतर ॲड करते. ॲक्च्युली मी त्या ठिकाणी कॅमेरा लावला आणि मी झोपून गेले, मी ॲक्टिंग करत होते. पण मला नंतर लक्षात आले, म्हणजे मी पूर्ण व्लॉग झाल्याच्या नंतर, की यार ते ॲटो फोकस होतं. तर म्हणजे इथे मी साईडला गेले ना तर ते सगळा फोकस फॅनवरती शिफ्ट झाला आणि मी पूर्णपणे ब्लर दिसले. पण याच्यामध्ये ना विशालचे एकदम नॅचरल रिॲक्शन आहे. तर मी त्यांना अजून एकदा कॉल करते, कारण बराच वेळ झाला ते आले नव्हते. कुठे आहे या ना, या ना, दुखतंय लय. चल 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 उठ. कॅमेरा कशाकडे चालू ठेवला. लगेच दिसला तुला. अरे काय काय गरज होती का बघायची. एकतर मी झोपले होते, नेमका कॅमेरा एवढा मोठा तिकडे दिसलाय तुम्हाला. अरे पण मी सगळं सोडून एवढं लांबून पाय पाहिलं. कुठे गेलते, इथे तर गेलते खेळायला. खेळायला ते ग्राउंड तयारच करतोय अजून. आज होईल फायनल. मला वाटलं खेळायला गेले. अरे पण मला किती भीती वाटली.
फार तयारी करून ठेवली की डॉक्टरला काय सांगायचे. काय सांगितलं? सांगाल तर की ते तिकडे त्या पाय चालल्यामुळे का त्याच्यात दुखत असं मला वाटलं. एवढी खोटं बोलत, एवढी नाटकी. पण दुखतच होतं माझं सकाळपासून. शेट यार, कॅमेराने गोळ केलं सगळं, बघायला नव्हतं पाहिजे. मी चांगली ऍक्टिंग केली होती. फॅन लाव. शेट यार, एवढं चांगलं मी ऍक्ट केलं होतं. मी पोटात दुखायचं नाटक केलं आणि शेट, माझं प्रँक सक्सेसफुल होत नाही, तर मला खोटं बोलता येत नाही, ते वेगळं गोष्ट आहे. चांगली खोटं बोलती. हा? खोटं बोलता येत नाही, फक्त म्हणणं झालं चांगली खोटं बोलती. नाही येत मला, तुमच्यामुळे झालं सगळं. एवढा वेळ लावतात कोणी यायला? अरे तिथून पायी यायचं, जवळ आहे का ते? एकतर माझा फर्स्ट प्रँक होता. मी पहिल्यांदा प्रँक करायचा विचार केला, त्यात पण तुम्ही कॅमेरा बघितला. अरे रँकला कॅमेरा आहेत ना, लपून ठेवतात. हिने डायरेक्ट असं समोर कॅमेरा ठेवलाय. मला त्यातलं नॉलेज नाही ना. नॉलेज नाही तुला, कॅमेरा अँगल कळत नाही, सगळ्यात मेन ती गोष्ट आहे. हा, मी त्या साईडने ठेवायला पाहिजे होतं ना विशाल. मग शिट. आलेला माणूस कुठं बघणार, इकडे बघणार, तिकडे बघितलंच नसतं. हा ना त्या साईडला कॅमेरा पाहता. यार, शिट. माझं चुकलं, थोडक्या चुकलं. मी इथे कॅमेरा, पण मी इथे कपड्याच्या साईडला फॅनच्या मागे ठेवला होता. तरी पण तो समोरच होता. शिट, जाऊ दे, परत कधीतरी करू. बरं कमीत कमी असं ठेवायचं ना, ही स्क्रीन झाकून ठेवायची, याच्यावरती काहीतरी हा, ठेवायचं. एवढं विचारच नाही आला डोक्यात माझ्या. पहिल्यांदा प्रँक कॉल केलं ना, मग हे असंच होतं. प्रँक कॉल नाही म्हणत त्याला. सॉरी. हे पहिल्यांदा प्रँक व्हिडिओ केला ना, मग हे असं होतं. बरं चला, कमीत कमी हिच दुखत नाही हे तरी कळालं मला. दुखत होतं सकाळी दुखत होतं का नव्हतं? आता मस्त खायला बनवणार आहे मग आता हे. स्वयंपाकच करायला गेले होते, पण तुम्ही बनवते? दिवसभर तुम्ही घरात नाही, 4 बनवणार आहे? वाजल्यापासून. फ्लॉवरची भाजी तुमच्या वा, आवडीची. मस्त. आमच्या ह्यांना फ्लॉवरची भाजी आवडते खूप जास्त, मग तीच बनवायला घेतली होती. परत विचार आला, मी एकटीच घरात आहे, तुम्हाला बोलवून घ्यावं. मग म्हटलं, तसं पण सकाळी दुखतच होतं पोट, म्हटलं थोडीशी ॲक्टिंग करून बघावी. आणि काय कॅमेरा नसतं दिसलं विषय, स्क्रीनमध्ये दिसलं तुला. स्क्रीन मोज कळालं ना. शिट यार, जाऊ द्या. आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत प्रँक व्हिडिओ करूयात. तर एवढासाच प्रँक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.